मी तुमच्यासाठी एक खास आणि खूप चविष्ट रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल मलाई कोफ्ता। हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि त्याची चव तर अप्रतिम लागते। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता इथे पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडंच तेल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात खडे मसाले टाकून घ्यायचे, लवंग, मिरे, तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल हे मसाले टाकून घ्यायचे। नंतर त्यात टाकायचं आहे आलं, त्यानंतर लसूण। आता हे व्यवस्थित मसाले तळून घ्यायचे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा आहे कांदा। तर मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। नंतर त्यात टाकून घ्यायचा आहे टमाटा। तर मी इथे 1 टमाटा घेतलेला आहे। तर हे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे। त्यानंतर त्यात अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात वॉटरमेलनचे सीड्स टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर काजू टाकून घ्यायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की याला परत झाकून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे छान शिजून जाईल। बघू शकता छान शिजलेला आहे। त्यानंतर त्यात काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेतले 2 चमचे। त्यानंतर पनीर मसाला टाकून घेतला आहे, म्हणजेच किचन किंग मसाला। तर ते 2 चमचे टाकले। त्यानंतर धना पावडर 2 चमचे, थोडीशी हळद। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले। मसाले जळू नये म्हणून त्यात अगदी थोडंच पाणी घालायचं आहे आणि पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। आता हे परतवून झालं का त्यानंतर परत 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मसाले छान शिजून जातील, म्हणजे ग्रेव्ही छान तयार होईल। आता हे मसाले छान शिजून झालेले आहेत। त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही खडे मसाले काढून घ्या। तर मी आता इथे तेजपत्ता काढून घेते। चला तर मग आता कोफ्ते बनवायला सुरुवात करूया। तर मी एका बाउलमध्ये पनीर किसून घेते। त्यानंतर त्यात लागणार आहे उकडलेले 2 बटाटे। तर ते बटाटे इथे किसून घ्यायचे आहेत। तर बटाटे आता किसून झाले। त्यात टाकून घ्यायचे जिरं पावडर, धना पावडर, मसाला, काळा मसाला घेतला आहे, लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद आणि कसुरी मेथी। तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही यात टाकू शकतात। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेईल, याचा एक गोळा तयार करून घेईल। आता हे छान भिजून झालंय। आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजेच कोफ्ते बनवून घ्यायचे। तुम्ही या मिश्रणात काजू किंवा मनुका भरून त्याचे कोफ्ते बनवू शकतात। तर मी इथे सर्वच कोफ्ते बनवून घेते। आता इथे कोफ्ते तयार झालेले आहेत। त्यानंतर घ्यायचे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोफ्त्यांना हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि असं हाताने करून झटकून घ्यायचं आहे, म्हणजे ते निघून जाईल एक्स्ट्राचं।
आता मी सर्वच कोफ्त्यांना लावून घेते. तर इथे सर्वच कोफ्ते तयार आहेत. तर मी इथे तेल गरम करून ठेवलेलं होतं. तर हे कोफ्ते तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. या अशा पद्धतीने कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. आता मी सर्वच तळून घेते. आता सर्वच कोफ्ते तळून झालेले आहेत. आता आपण मलाईदार क्रीमी ग्रेव्ही बनवून घेऊ. तर मी आता इथं गार झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. त्याला बारीक करून घ्यायचा आहे. बघू शकता छान बारीक झालेला आहे. त्याच तळलेल्या तेलात हा मसाला तळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की याला परत झाकून ठेवा. आता ग्रेव्ही छान शिजून गेलेली आहे. आता ग्रेव्हीला छान उकळ आलेली आहे. त्यानंतर त्यात कोफ्ते टाकून घ्यायचे आहे. सजावटीसाठी त्यावर तुम्ही क्रीम टाकू शकतात. तर मी आता इथे क्रीम टाकून घेते. त्यानंतर त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता ही स्वादिष्ट मलाई कोफ्ता भाजी सर्व करायला तयार आहे. तर हे कोफ्ते तुम्ही अगोदर प्लेटमध्ये ठेवून त्यावर ग्रेव्ही टाकू शकतात. नाहीतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा कोफ्ते टाकून घेऊ शकतात. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकतात. ही भाजी तुम्ही नान, रोटी, पराठा किंवा जीरा राईस सोबत खाऊ शकतात. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची ही मलाई कोफ्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.